तीपर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट येताना त्याने धरमपुर गुजरात या ठिकाणी बोलावलं। मग त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती, आपल्या 2-3 टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा करूद्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली। सर, संशयित आरोपीची नेमकी काय पार्श्वभूमी आहे, काय तपास दरम्यान ग्रॅज्युएशन? तो BSc झालेला आहे, ग्रॅज्युएट, 23 वर्षाचा, करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे। कुठलंही काम नाही, फक्त मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे ह्या हेतूने त्यांनी हे कृत्य केलेलं आहे। सर, पहिला संपर्क कधी झाला, पहिल्यांदा खंडणी कधी मागितली आणि किती दिवस हे सगळं प्रकरण चालू होतं? पहिल्यांदा फोन 23 एप्रिल रोजी आला, त्यानंतर 2 मे रोजी आला, नंतर मग गेल्या 4 दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं। स्वतः भुजबळ साहेबांचं त्या आरोपीचं काही फोनवर संभाषण झालं होतं? नाही, तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या एका PA-कडे डायव्हर्ट केलेला होता। संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते। आणि काय त्याचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला कुठल्या ठिकाणी तो छापा मारायचा असं त्यांनी बनाव केलेला होता, नेमकं काय? असं नक्की ठिकाण नाही सांगितलं, त्र्यंबकेश्वर येथील सांगितलं। त्र्यंबकेश्वर जवळ तुमचं फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी रेड पडणार आहे सांगितलं। सर, एकटाच आरोपी आहे की अजूनही त्याच्यामध्ये? त्यामध्ये दुसरं कोणी आरोपी नाही आहे। हा आरोपी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फोनवरून फोन करत होता, तो स्वतःचा फोन वापरत नव्हता। हॉटेलवर, ट्रक ड्रायव्हर अशा लोकांचे फोनवरून त्याने संपर्क केलेला होता, म्हणून त्या आपल्याला थोडा वेळ लागला। आपली टीम धरमपूरला देखील गेली होती गुजरातमध्ये, तिथे कशासाठी टीम गेली होती, तिथे नेमकं काय घडलं? आपल्याला ते पैसे देताना त्याला पकडायचं होतं, त्यासाठी आपली टीम गेली होती। पण त्यांनी पहिलं लोकेशन धरमपूर सांगितलं होतं? धरमपूर सांगितलं होतं, नंतर त्याला थोडा डाऊट आला, मग त्याने दुसरं लोकेशन सांगितलं एका हॉटेलजवळ हायवेवरच, आणि त्या ठिकाणी त्याला पकडलं। जो खंडणी मागणारा व्यक्ती होता त्याचं आणि भुजबळ साहेबांचं देखील बोलणं झालं होतं फोनवर, त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला असंही कळत आहे, त्याबाबत काही? नाही, आरोपीचं भुजबळ साहेबांबरोबर बोलणं झालेलं नाही आहे, कारण फोन तो नंबर त्यांनी त्यांच्या एका PA-कडे डायव्हर्ट केल्यामुळे साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही आहे। जो आरोपी आहे त्यांनी आधी पण असे काही कृत्य केले होते का? नाही, आरोपीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही आहे आणि कुठलं यापूर्वी त्याने काय केलं आहे ते आता तपासाचा भाग पुढे तपासात निष्पन्न होईल। तर याआधी देखील भुजबळ खंडणीसाठी एकदा धमकीचे वगैरे फोन दिले होते, ते आणि याचं काही कनेक्शन आहे? नाही, ते अजून तरी तसं काही निष्पन्न झालेलं नाही आहे।